नमस्कार. मराठी व्याकरणाच्या या खास विश्लेषणात आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण वर्णविचार म्हणजे आपल्या भाषेचे जे मूळ ध्वनी आहेत त्यावर एक नजर टाकणार आहोत, पण जरा वेगळ्या आणि एकदम जलद गतीने. चला तर मग लगेच सुरुवात करूया. बघा, आज आपण काय काय पाहणार आहोत. आपण एकूण 5 फेऱ्यांमधून जाणार आहोत. सुरुवात होईल उच्चार स्थानांपासून, मग व्याकरणाचं मूळ काय आहे ते बघू. त्यानंतर व्यंजनांचं वर्गीकरण, मग काही खास स्वर आणि वर्ण, आणि शेवटी संपूर्ण वर्णमालेचा एक आढावा घेऊ. या सगळ्या फेऱ्यांमधून आपण जवळपास 25 महत्त्वाच्या प्रश्नांमागे दडलेल्या संकल्पना समजून घेणार आहोत. चला, तयार आहात ना? चला तर, आपली पहिली फेरी सुरू होतीये उच्चारस्थानांची ओळख. कधी विचार केलाय का की ट आणि त हे ऐकायला किती सारखे वाटतात, पण आपल्या तोंडातून ते अगदी वेगवेगळ्या ठिकाणांहून बाहेर पडतात? हो, आणि हेच रहस्य आज आपण उलगडणार आहोत. ओके, चला तर मग एका प्रश्नानेच सुरुवात करूया. बघा, आपल्यासमोर 3 गट आहेत: च छ ज, ट ठ ढ आणि त थ द. आता यातले मूर्धन्य वर्ण कुठले आहेत? जरा विचार करा. सापडलं उत्तर? बरोबर, ट ठ ड हेच आहेत मूर्धन्य वर्ण. पण आता प्रश्न असा आहे की यांना मूर्धन्य म्हणतात तरी का? चला, याचं उत्तर पुढच्या स्लाइडवर बघूया. याचं उत्तर ना या तक्त्यातच आहे. पहिल्या ओळीकडे जरा लक्ष द्या. मूर्धन्य वर्णांसाठी एक छोटंसं सूत्र आहे: रूट रशाळ मूर्धा. याचा अर्थ काय? तर ट वर्गातले सगळे वर्ण म्हणजे ट ठ ड ढ ण आणि सोबतच र श ळ हे सगळे मूर्धन्य आहेत, कारण यांचा उच्चार करताना आपली जीभ टाळूच्या मागच्या बाजूला, ज्याला मूर्धा म्हणतात, तिथे लागते. अगदी तसंच वचा उच्चार करताना दात आणि ओठ एकत्र येतात, म्हणून तो झाला दंतोष्ठ्य. आणि च छ ज झ यांचा उच्चार जेव्हा अ ला जोडून होतो तेव्हा ते दंततालव्य होतात. पाहिलंत किती सोपं आहे हे वर्गीकरण. आता जरा स्वरांबद्दल बोलूया. विजातीय स्वर म्हणजे काय असतं? काही अवघड नाहीये. ज्या स्वरांची तोंडातली उच्चाराची जागा वेगवेगळी असते ते झाले विजातीय. उदाहरण बघूया. ईचा उच्चार टाळूतून होतो, एचा कंठ आणि टाळू या दोन्ही ठिकाणाहून, तर रूचा मूर्धेतून. या जागा वेगवेगळ्या आहेत, म्हणूनच ते विजातीय आहेत. आणि आता मराठीतलं एक खास अक्षर ळ. हा वर्ण संस्कृतमधून नाही आलाय बरं का. तो थेट द्रविड भाषांमधून आपल्या मराठीत आला आहे असं मानलं जातं, आणि म्हणूनच त्याला एक स्वतंत्र वर्ण समजतात. हीच तर आपल्या भाषेची एक वेगळी ओळख आहे. चला, आता दुसऱ्या फेरीकडे जाऊया. इथे आपण व्याकरणाच्या अगदी बेसिक गोष्टी पाहणार आहोत, म्हणजे भाषेचे जे मूलभूत घटक आहेत ते समजून घेऊया. तर आपण इतका वेळ वर्ण करतोय, पण वर्ण म्हणजे नेमकं काय? सोपं आहे. आपल्या तोंडातून जे मूळ आवाज किंवा मूलध्वनी बाहेर पडतात ना, त्यांनाच वर्ण म्हणतात. हे आपल्या भाषेचे सगळ्यात लहान आणि महत्त्वाचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत. आणि जेव्हा आपण हे वर्ण वापरून शब्द बनवतो आणि ते शब्द एका व्यवस्थित क्रमाने लावतो, तेव्हा काय तयार होतं? बरोबर, वाक्य. पण वाक्य म्हणजे फक्त शब्दांची गर्दी नाही, तर ते एक असं बोलणं आहे ज्यातून एक पूर्ण अर्थ, एक पूर्ण विचार समोरच्यापर्यंत पोहोचतो. आता आपण आलो आहोत तिसऱ्या फेरीवर, आणि ही फेरी खूपच इंटरेस्टिंग आहे. यात आपण व्यंजनांचे वेगवेगळे प्रकार बघणार आहोत. व्यंजनांचं वर्गीकरण त्यांच्या उच्चारातल्या लहान-सहान फरकांवरून कसं केलं जातं ते पाहूया. चला, सुरुवात एका महत्त्वाच्या प्रश्नानं करू. मराठी वर्णमालेतला ह हा वर्ण हा अल्पप्राण आहे की महाप्राण? काय वाटतं? चला, शोधूया याचं उत्तर. तर याचं उत्तर आहे महाप्राण. हो, ह हा मुख्य महाप्राण वर्ण आहे. आता महाप्राण म्हणजे काय? सोपं आहे. ज्या वर्णाचा उच्चार करताना फुफ्फुसातून हवा जास्त जोरात बाहेर येते तो महाप्राण. आणि यासाठी एक मस्त ट्रिक आहे, लक्षात ठेवायला अगदी सोपी. ज्या व्यंजनाचं इंग्रजी स्पेलिंग लिहिताना एच येतो ते सगळे महाप्राण, जसं की BH साठी भ, DH साठी ध, आणि ज्यात एच येत नाही, जसं P साठी प, ते झाले अल्पप्राण. बघा किती सोपं आहे. याशिवाय व्यंजनांचे आणखीही काही गट आहेत, जसं की मृदू व्यंजने, म्हणजे ज्यांचा उच्चार जरा सौम्य असतो, जसे ड आणि ढ. मग आहेत य, र, ल, व. यांना अर्धस्वर म्हणतात, कारण त्यांचे उच्चार बऱ्यापैकी स्वरांसारखेच लवचिक असतात. आणि ज्यांचा उच्चार नाकातून होतो ते झाले अनुनासिके. नावावरूनच कळतं नाही का? चला, आता वळूया चौथ्या फेरीकडे. यामध्ये आपण मराठी भाषेला एक वेगळीच ओळख देणारे काही स्वर आणि विशेष वर्ण पाहणार आहोत. संयुक्त स्वर कसे तयार होतात हे बघायला खूप मजा येते. उदाहरणार्थ, आपण ए हा स्वर घेऊया.
जेव्हा अ या स्वरामध्ये ई किंवा ई हे स्वर मिसळतात तेव्हा त्यातून ए हा एक नवीन संयुक्त स्वर तयार होतो. हे म्हणजे जणू काही ध्वनींचे एक सुंदर मिश्रणच आहे. आता स्वरादी म्हणजे काय? त्याच्या नावातच अर्थ दडलाय. ज्याच्या आधी म्हणजे आधी स्वर येतो तो स्वरादी. आपल्या मराठीत 2 स्वरादी आहेत. म्हणजे अनुस्वार आणि म्हणजे विसर्ग. यांचा उच्चार कधीच एकटा होत नाही, त्यांना नेहमी एका स्वराची मदत लागतेच. आणि आता बोलूया क्ष आणि ज्ञ बद्दल. आपण लहानपणापासून यांना जोडाक्षर म्हणत आलोय, कारण क्ष हा क आणि श पासून बनतो, तर ज्ञ हा द, न आणि य यांच्या एकत्रीकरणातून बनतो. पण आताच्या आधुनिक वर्णमालेत त्यांना एक नवीन आणि अधिकृत नाव मिळालं आहे, विशेष संयुक्त व्यंजने. आणि आता आपण पोहोचलो आहोत शेवटच्या आणि निर्णायक फेरीकडे. यामध्ये आपण संपूर्ण मराठी वर्णमालेचा एक झटपट आढावा घेणार आहोत. तर या सगळ्या चर्चेनंतर एक अगदी साधा आणि मूलभूत प्रश्न: पारंपरिक मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत? आणि याचं उत्तर आहे 48. हो, पारंपरिक मराठी वर्णमालेत एकूण 48 वर्ण मानले जातात. पण 1 मिनिट थांबा, ही गोष्ट इथेच संपत नाहीये. ही जी 48 संख्या आहे ना, ती पारंपरिक वर्णमालेची आहे. आजच्या काळात म्हणजे अगदी अलीकडे सरकारी नियमानुसार अधिकृत वर्णमालेत बदल झाले आहेत आणि आता एकूण वर्ण झाले आहेत 52. हो, यात इंग्रजीमधून आलेले ॲ आणि अ हे 2 नवे स्वर जोडले गेलेत. आणि इतकंच नाही, तर आपण ज्यांच्याबद्दल बोललो ते क्ष आणि ज्ञ यांनाही आता वर्णमालेत स्वतंत्र स्थान मिळालं आहे. तर आज आपण वर्णमालेच्या मुळाक्षरांपासून ते त्यांच्या वर्गीकरणापर्यंतचा एक छान प्रवास केला. पण शेवटी एक विचार मनात येतोच की हे सगळे नियम फक्त परीक्षेसाठी आहेत का, की आपल्या रोजच्या बोलण्यात, आपल्या संवादात स्पष्टता आणि प्रभावीपणा आणण्यासाठी सुद्धा यांचा उपयोग होतो? यावर नक्की विचार करा. भेटूया पुढच्या विश्लेषणात.